हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज सुद्धा तुमच्यासोबत खूप छान असा केक शेअर करणार आहे। केक आहे फक्त 1 किलोचा। तर 1 किलोचा केक जो आहे तर तो आहे गुलाब फ्लेवर म्हणजे रोज फ्लेवरमध्ये आहे, गुलाब गुलकंद फ्लेवर। आणि त्याच्यासाठी मी 1 किलोचं बॅटर बनवून घेतलं। छोटा म्हणजे जो पहिला केक आहे आता जो कट करते मी, तर तो मी 6 इंचाच्या टीनमध्ये बेक करून घेतला आहे आणि वरचा जो आहे तो 3 इंचाच्या टीनमध्ये बेक करून घेतला आहे। साधारणतः 2 टियरचे केक बनवताना 2 ते 3 इंचाचा फरक पाहिजे, जेणेकरून आपली डिझाइन छान दिसते आणि प्रॉपर लेयरिंग दिसेल। तर आता गुलाब गुलकंद फ्लेवरचा क्रश मी क्रीममध्ये सुद्धा मिक्स केलं आहे आणि स्लाइस ज्या आहेत तर त्या करून घेतल्या आहेत। तुमच्याकडे जर 3 इंचाचं टीन नसेल तर आपले जे चहा साखरेचे डब्बे असतात ते सुद्धा तुम्ही इथे आरामात यूज करू शकता। त्यानंतर आता जी क्रीम आपण गुलाब गुलकंद फ्लेवरची बनवून घेतली आहे, रोज फ्लेवरची, ती मी इथे स्प्रेड केली आहे। पुन्हा एकदा मधल्या लेयरिंगला गुलाब गुलकंदचं क्रश वापरायचं आहे, जेणेकरून छान असा प्रॉपर फ्लेवर येईल। आणि स्पॉन्जमध्ये सुद्धा मी रेड रोज इसेन्स वापरले। तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीचा किंवा ही मेथड वापरून केक बनवा, अगदी प्रॉपर टेस्ट लागते। आणि जेव्हा आपण इसेन्स वापरतो आणि क्रशसुद्धा भरभरून वापरतो तेव्हा केकची टेस्ट जी आहे ती अधिकच इन्हान्स होते आणि केक छान लागतो। तुमच्या कस्टमरचा फीडबॅक तुम्हाला येणार म्हणजे येणारच जर का या पद्धतीने तुम्ही केक बनवाल तर, कारण इसेन्स प्रॉपर, त्यानंतर आपण सोकिंग करतो, सोकिंग व्यवस्थित प्रॉपर झाले की नाही हे बोट लावून पाहायचं आहे, आपल्याला बरोबर समजतं। कोणत्याही कामाची जी परफेक्टपणा आहे कामाचा तर तो आपल्याला सारखा करून म्हणजे प्रॅक्टिसनेच होतो, म्हणतात ना प्रॅक्टिस मेक परफेक्ट, तसं आहे ते। आणि आता 3 इंचाच्या जो केक आहे त्यालासुद्धा मी त्याच पद्धतीनं लेअरिंग करून घेते। तर आता केक जो आहे तो आहे 1 किलोचाच आहे, पुढे जाऊन खूप छान आहे। आता फ्लेवर तर तुम्हाला समजलाच। केकची प्राईस आणि कशी ठरवायची, कशी घ्यायची आहे, आपण जे काही टूल्स वापरणार आहोत त्याचं कसं ठरवायचं आहे, ते कसं घ्यायचं हे सगळं पुढे जाऊन सांगणार आहे। फक्त व्हिडिओ जो आहे ना तर तो स्किप न करता बघा, कारण मी बऱ्यापैकी गोष्टी कव्हरअप करण्याचा प्रयत्न करत असते, पण पुन्हा तुमच्या त्याच कमेंट्स येतात। आता कालचाच व्हिडिओ जो आहे तर तो 3 किलोचा केक होता चॉकलेट फ्लेवरचा आणि तो कितीला विकला हेही मी सांगितलं होतं शेवटी, पण कदाचित तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाच नाहीत आणि कमेंट आली की ताई केकची प्राईस आणि फ्लेवर कोणता आहे, केकची प्राईस काय आहे। तर ठीक आहे, तुम्ही व्हिडिओज बघताय हेच माझ्यासाठी खूप आहे। कदाचित तुमच्याकडे वेळ नसेल, पण व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि मग तुम्हाला कळून जातील काही गोष्टी, आणि तरीही काही प्रॉब्लेम्स असतीलच तर नक्कीच मला सांगा। तर आता दोन्ही केक स्क्रम कोट केलेत मी आणि थोडासा ब्ल्यू कलर वापरला आहे मी इथे ब्लॉसमचा। शक्यतो ब्ल्यू कलर कडवट लागतो अशा बऱ्यापैकी मला कस्टमरसुद्धा बोललेलं, पण ब्लॉसमचा नाही वाटत। इथून मागे बऱ्याच वेळा मला कस्टमर असं बोललेलं की ताई ब्ल्यू कलर कडवट लागतो, फक्त वरचा लेअर वाटतो, केक नाही कडवट लागत। तर या पद्धतीने असो, हा जवळपास 1.25 किलोचा झाला असेल आणि जो वरचा टियर होता तो 1.5 किलोचा झाला असेल। आणि तसं बघता केक थोडा मोठाच झाला होता, कारण अशा 2 टियरच्या केकमध्ये थोडं वजन वाढलंच जातं, हे कस्टमरला कळत नाही, पण पैसे द्यायच्या वेळी मात्र कस्टमरची काकू असते। पण आता अशा केकला तर किती घ्यावेत हे तुम्हीच सांगा आणि मी किती घेतलेत हेही तुम्हाला सांगेल अगदी प्रामाणिकपणे। इथे काही तुमचाही काही फायदा नाही आहे, मला जर कमी पैसे मिळाले आणि जास्तही मिळाले तरी। कमी मिळाले तर तुम्हाला वाईटच वाटेल आणि जास्त मिळाले तर चांगलंच वाटेल नक्कीच। तर असो, केकची प्राईस मी किती घेतली हे तुम्हाला पुढे जाऊन सांगेल, कारण केक कस्टमर नेहमीचा आहे, कष्ट आपले आहेत पण कस्टमर शेवटी स्वतःच्या ह्याने विचार करतो। तर असो, दोन्हीही केक्स मी ब्ल्यू कलरने कव्हर केलेले आहेत। आता यावेळी मला क्रीमने फार त्रास दिला, माहीत नाही का, पण क्रीम खूप मेल्ट होत होती। कदाचित झालं असं होतं की मी काहीतरी काम करायला घेतलं आणि क्रीम बिटिंगला लावली। शक्यतो मला लक्ष द्यावंच लागतं आणि देतेच मी, पण क्रीम बिटिंगला लावली आणि कदाचित त्या कामाला सुरुवात केली आणि तिकडेच
माझं लक्ष होतं की काय, तर इकडे ओव्हर बीटिंग झाली. क्रीम जर का ओव्हर बीटिंग झाली ना तरही मग केक पूर्ण मेल्ट होतो किंवा क्रीम मेल्ट होते. तर आता इथे बघत असाल तर सेकंड टियरला म्हणजे ह्या टियरला तर खूपच मला बोर झालं होतं. म्हणजे अगदी काय करू आणि काय नको, फिनिशिंग प्रॉपर होत नव्हती. कसं असतं, क्रीम आणि बेस सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील ना तर काहीच वाटत नाही अशा केकसुद्धा बनवायचे. तर आता ह्याचीसुद्धा फिनिशिंग मी करून ठेवली आणि पुढे जाऊन ह्याला डिझायनिंगसुद्धा करायची आहे. आणि याच्यात थोडंसं फॉन्डंटचंसुद्धा वर्क आहे. फॉन्डंटचं वर्क जे आहे तर ते दीदी बनवते. आणि हा व्हिडिओ जो आहे तो दिवाळीच्या वेळचा आहे. दीदीने ते फॉन्डंटचे ज्या फिगरिंग्स असतात किंवा जे काही बनवायचे ते तीच बनवते. आणि त्याचे जे एक्स्ट्रा चार्जेस असतात ना थोडेसे आम्ही घेत असतो, 100-200 रुपये एक्स्ट्रा फॉन्डंटचे, कारण आपलं फॉन्डंटसुद्धा जाणार असतं. आणि फॉन्डंटच्या कामाला फार मेहनत आहे. अगदी 2-3 ताससुद्धा आरामात लागतात जर जास्त फिगरिंग्स असतील तर, कारण ते कामच तेवढं बारीक आहे. मग त्याचे आम्ही 200-300 रुपये एक्स्ट्रा चार्ज, 300 तर नाहीच, आत्तापर्यंत जसं काम असेल जितक्या फिगरिंग्स असतील त्या पद्धतीने 200 रुपये वगैरे, 150-200, कधी थोडंच असलं तर 100सुद्धा रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत. आणि ते जे एक्स्ट्रा 100 रुपये वगैरे असतील तर ते ती घेते म्हणजे फॉन्डंटच्या कामाचे. आता तुम्ही बघत असाल तर याच केकवरती मी खूप वेळ ट्राय करत होते. मला तर खूप क्रीमने त्रास दिला होता यावेळी. तर असो, आता ह्याला मी बॉर्डर तयार करते आहे. कसा तरी मी केला आहे त्याला, आणि तसाही आपल्याला तो एकमेकांच्या वरती ठेवायचा नाही आहे. पुढे जाऊन तुम्ही बघाल. इथे आपल्याला वापरायचं एक वेगळं टूल वापरणार आहे आणि पहिल्यांदाच मी माझ्या चॅनलवरती या पद्धतीचा केक अपलोड करते आहे. आता इथे मी काही घेतलेत व्हाईट कलरचे स्प्रिंकलर्स आणि खूप छान केक होतो. शक्यतो मी तर सांगेन की केक जो आहे तो होम बेकरकडूनच विकत घ्या, कारण होम बेकर फार मन लावून आणि अगदी सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अगदी हायजीन वगैरे ठेवून केक करत असतात. त्यामुळे आणि केक घेतल्याच्या नंतर केक कसा वाटला, चांगला किंवा वाईट किंवा काही कमी जास्त, हे नक्की त्यांना सांगा. म्हणजे होम बेकरसुद्धा दिवसेंदिवस आपल्या ज्या काही चुका झाल्या असतील त्यात सुधारणा करून घेतात आणि नक्कीच चांगले आणखी छान छान केक तुमच्यापर्यंत घेऊन येतात. तर असो, या पद्धतीने स्प्रिंकलर्स मी टाकून घेतलेले आहेत. त्यांनी मला एक इमेज शेअर केली होती, तसाच मी बनवते. तर आता एक फिगरिंग्स बनवतो आहे, 2 टेडी बिअर बनवतो आहे छोटे छोटे. दीदी बघा इथे बनवते आहे आणि हे फॉन्डंटचं काम तिला फार आवडतं. दिवाळीच्या वेळेचा केक आहे म्हणून ती सापडली मला बनवायला, नाही तर मग ह्या गोष्टी मलाच बनवाव्या लागतात. मला वेळ असेल तर मी या ऑर्डर्स ॲक्सेप्ट करते, नाहीतर मग मी नाही करत, कारण वेळ तर पाहिजे ना, कारण ह्या फिगरिंग्स बनवायला फार वेळ जातो. तिला फार आवडतं हे काम. आता ते ती बनवते तोपर्यंत इथे मी घेतलेला आहे स्पेसरमध्ये मी काही फ्लावर्स आणि 2 टेडी बिअर ठेवलेत छोटे छोटे. आता मुलाचा बड्डे आहे, बेबी बॉयचा, त्याच्यामुळे मी फ्लावर्स आणि टेडी बिअर ठेवलेत. तुमच्या हिशोबाने जसा बड्डे असेल, कस्टमर जे सांगेल ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. अगदी फोटोज लावू शकता साईडने, किंवा त्यामध्ये तुम्ही जर एंगेजमेंट असेल तर रिअल रोजेससुद्धा ठेवू शकता. मग त्यामध्ये व्हाईट, रेड या पद्धतीने. त्यामध्ये एक लाईट मी टाकलेली आहे. ऑन ऑफचं बटन दाबलं की मग ती लाईट चालू बंद होते. केक अरेंज करायच्या अगोदरच ऑन करा. लाईट बंद करूनसुद्धा मी तुम्हाला इफेक्ट दाखवला कसा दिसतो. आता मी केकसुद्धा तुम्हाला अरेंज करून दाखवणार आहे. केक अरेंज का करून दाखवणार आहे हेही सांगते, कारण मला छोटूसा व्हिडिओ बनवून कस्टमरला सेंड करायचा होता. केक मी सेपरेट पॅक करून कस्टमरला पाठवले आणि हा व्हिडिओ पाठवला आणि मग कस्टमरने मला म्हणजे त्यांना पाठवल्याच्या नंतर त्यांनी स्वतःच हा केक अरेंज केला. जवळ होता पण तरीही ते बोलले की आम्ही करतो, आणि मला वेळ नव्हता जायला त्यामुळे. तर आता इथे मी एक आपला 6 इंचाचा बटर पेपर ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला केक ठेवायचा आहे. पण त्या अगोदर जो छोटा आहे त्यालासुद्धा मी काही फॉग बॉल लावून घेते, जेणेकरून आपला केक आणखी डेकोरेटिव्ह आणि सुंदर असा दिसेल. आता जे अवेलेबल मटेरियल होतं तोच मी लावलेला आहे. यानंतर मी खूप छान छान असं केकचं मटेरियलसुद्धा मागवलेलं आहे. तुम्ही मला इन्स्टाला नक्की फॉलो करा, तिकडे तुम्हाला अपडेट मिळतील. आता हा टेडी बेअर मी यावरती अरेंज केलेला आहे आणि बड्डे बॉयचं नावसुद्धा
हॅपी बर्थडे हर्षित असं ह्यावरती लिहिलं होतं. एक स्ट्रिप केली होती मी त्यावरती, म्हणजे दीदीनीच केली होती आणि लिहिलंही तिनेच होतं. तर आता या टेडीबेअरला मागून एक टूथपिक इन्सर्ट केली आहे आणि तीसुद्धा या पद्धतीने टेडीबेअर कुठेही हलू नये, डोलू नये आणि खाली पडू नये नेताना, म्हणून खरं तर तो आहे असाच ॲज इट इज राहावा. आता जो बटर पेपर ठेवला आहे त्यावरती आपल्याला ठेवायचे स्पेसर आणि मग त्यावरती दुसरा केक. आता इथे आपला केक खराब होऊ नये म्हणून बटर पेपर वापरायचा आणि स्पेसरही खराब होऊ नये म्हणून कट करताना बटर पेपर काढून टाकायचा आणि मग केक कट करायचा आहे. आता स्पेसर तुम्ही विकत घेऊ शकता. 300, 400, 500 रुपयांना साईज वाईज मिळतील केक मटेरियलच्या शॉपमध्ये. त्यावरती दुसरा केक ठेवून दिला आहे आणि खाली गोल बेस पाहिजे होता पण माझ्याकडे नाही. स्पेसर देताना तुम्ही स्पेसरचे 100 रुपये एक्स्ट्रा चार्ज घेऊ शकता आणि बाकी फॉन्डंटचे मी काही असे सगळे मिळून केकचे मी फक्त 700 रुपये घेतले होते. कस्टमर नेहमीचं होतं तसं पाहिलं तर या केकचे 800-900 रुपये घ्यायला पाहिजे होते, पण मी 700 रुपये घेतले. अगदी प्रामाणिक सांगते, जे घेतले ते सांगते. आणि लाईट बंद करून पाहिल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता स्पेसर तुम्ही एक आणलं तरी तुम्हाला खूप साऱ्या केकवरती हे यूज करता येईल. माझं 5.5-6 इंचाचं आहे. एक आणलं तरी चालून जाईल. त्याचे तुम्ही चार्जेस घेऊ शकता, 100 रुपये चार्ज घेऊ शकता. आता इथे मी रीलसाठी शूट करत होते. इन्स्टाचं अकाउंट आहे आपलं धनश्री केक्स, तिकडे छान छान रील्स आहेत, डेलीचे अपडेट्स आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन नक्की चेकआउट करू शकता. तिकडचे सुद्धा व्हिडिओज तुम्हाला आवडतील. हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.